हाय हॅलो नमस्कार. आज बघा मी या हिरव्या कच्च्या पपईची भाजी बनवते. ही बघा पपई, कच्च्या पपईची भाजी बनवते. व्हिडिओ पूर्ण बघा प्लीज. पपया कापून घेते मी बघा, देठ काढते. पपया इथे मी कापून घेतलाय. आता त्याच्या बिया काढून चिरून बारीक बारीक तुकडे करते. त्याचे बारीक तुकडे करून घेते. बिया काढून घेऊन सगळ्या बिया काढायच्या. आणि ही साल पण सगळी काढून घ्यायची. ती कडू असते, अजिबात ठेवायची नाही. पपयाच्या तुकड्या करून घेतल्यात बघा, आणि हे पाण्यात टाकून ठेवलेत. हे बघा, आता पुढची कृती करते. त्यासाठी कांदा, लसूण, कढीपत्ता, खोबरं, कोथिंबीर आणि ह्या मिरच्या घेतल्या चिरून, आणि ही थोडीशी चणा डाळ भिजवून घेतली. 2 तास भिजवलेली आहे. कढई गरम करायला ठेवली आहे गॅसवर. आता त्यामध्ये तेल घालून घेते 2 चमचे. कढई गरम झाली आहे. आता राई घालून घेते, जिरे, लसूण, कांदा, हिरव्या मिरच्या. ही भाजी मसाल्याची पण छान होते. मसाल्याची पण भाजी बनवू शकता. मी मिरचीची बनवते. कढीपत्ता, कांदा चांगला भाजत आलाय. आता ही चणा डाळ घालून घेते. दोन तास भिजवलेली आहे. आता पपयाच्या फोड्या घालून घेते. हळद पावडर घालायला विसरली होती, आता घालते. चवीप्रमाणे मीठ घालून घेते. दोन 3 चमचे असं पाणी घालून घेते. शिजण्यासाठी पाणी घातलंय. आणि आता झाकण मारून 10 मिनिटं ठेवून देते. खोबरं घालून घेते. हे बघा, डाळही चांगली शिजली आहे बघा. चण्याची डाळही शिजली आहे आणि पपया पण शिजला आहे. हे बघा, 20 मिनिटं लागतात ही भाजी शिजायला, बारीक मीडियम गॅसवर. शेवटी कोथिंबीर घालून घेते. कशी झाली भाजी नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज.